नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर झाली आपली सकाळची सुरुवात आणि आज मुलांना द्यायची होती बटाट्याची भाजी. तर झाला होता टिफिनसुद्धा बनवून. आणि मग आपली मळ्यातून आणलेली सीताफळं होती कच्ची, तर ती घातली होती मी पिकत. आणि म्हटलं चला बघूया आज सीताफळं पिकलीत का. तर बघा सगळी सीताफळं मस्त अशी पिकलीत आणि लगेच ती संपवून पण टाकावी लागतील, नाहीतर खराब होऊन जातात. तर आज नाश्त्यात घेतलं होतं एक सीताफळ आणि बाकीची सगळी वाटून दिली होती एक एक सर्वांना. तर आज कामानंतर जायचं होतं एका पाहुण्यांकडे लग्न घरच्या पुऱ्या लाटण्यासाठी आणि पोचलो होतो आपण तिथं. तर बघू शकता मस्त असं तुळशी वृंदावन आहे त्यांच्याकडे आणि तुळशीजवळच अशी मस्त ताजी फुलं लगेच देवाला वाहता येतात. आणि हा होता त्यांचा व्ह्यू. तर मस्त शेतातलं असं वातावरण आहे त्यांच्याकडे. आणि मग झाली पुऱ्यांना सुरुवात. तर बघू शकता खूप सगळ्या बायका येतात आमच्याकडे पुऱ्या लाटण्यासाठी. आणि ह्या सगळ्या सांजोऱ्याच्या पुऱ्या म्हणजे शिदोरी देण्यासाठी असतात नवरीला. लग्नानंतर देतात आमच्याकडे ही शिदोरी. तसेच जेवढ्याही बायका आपण बोलवतो त्यांनाही पुऱ्या द्यायच्या असतात. आणि मग ह्या पुऱ्यांच्या कार्यक्रमापासून लग्न घरच्या कार्यक्रमांना सुरुवात होते छोट्या. तर बघू शकता खूप सगळ्या पुऱ्या होत्या आणि खूप सगळ्या बायका पण येतात आणि पटापट पुऱ्या लाटूनही होतात. आणि पुऱ्या लाटून झाल्या की अशा कपड्यावरती सुकत घालतात आणि मग सुकल्यानंतर त्या तळायला सुरुवात होते. तर खूप सगळ्या पुऱ्या असल्यामुळे इथे एक शेगडी लावली होती व दुसरीकडे चूल पण तयार केली होती पुऱ्या तळण्यासाठी. आणि मस्त चुलीवरच्या मंद आचेवर पुऱ्या छान तळल्या जातात. आणि आपण घरात किती छान पुऱ्या बनवायचा प्रयत्न केला तरी इतक्या सुंदर पुऱ्या होत नाहीत, कारण ही लग्न घरच्या पुऱ्यांची वेगळीच एक चव असते आणि होतातही खूप छान. तर बघू शकता इथे मंदाचेवर लाल रंगावरती अशा पुऱ्या तळून घेतात आणि अदलून बदलून बायका पुऱ्या तळण्यासाठी बसतात, कारण खूप सगळ्या पुऱ्या असतात. तर ह्या होत्या दुसऱ्या बनवून झालेल्या पुऱ्या आणि अशा साडीवरती किंवा बेडशीटवरती सुकत घालायच्या असतात हवेत आणि मग त्या सुकल्या की छान तळल्या जातात. तर बघू शकता खूप सगळ्या अशा सांजोऱ्याच्या पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात. बघू शकता हे आहे पुऱ्या तयार. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर जायचं होतं आपल्या यात्रेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या गावाची यात्रा सुरू होती. तर हे बघा, हे आहे आमच्या गावातलं ग्रामदैवत म्हसोबा महाराज. आणि खूप श्रद्धेने येतात सगळे भाविक. आसपासच्या गावावरूनही खूप गर्दी होते आमच्या यात्रेला आणि 8-10 दिवस तरी आमच्या गावची यात्रा चालू असते. म्हटलं चला पुन्हा एकदा एक यात्रेत चक्कर मारूया आणि देवदर्शन घेतलं. त्यानंतर मुलांना